चैतन्य साधना जालनातर्फे आयोजित विष्णू सहस्त्रनाम चिंतन वर्ग बघता बघता आज आपला 7वा भाग आहे. 6 दिवस पूर्ण होऊन आपण 7व्या दिवशी श्लोक क्रमांक 61 ते 70 याचं निरूपण ऐकणार आहोत. आज आपल्याला विष्णू सहस्त्रनाम पठण यासाठी सौ स्वाती रत्नबारखी लाभलेले आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. स्वाती चंद्रशेखर रत्नबारखी MA BEd पर्यंत शिक्षण झालेलं आहे. पूर्वी घरगुती ट्युशन्स घेत होत्या. चंद्रशेखर रत्नबारखी यांच्या त्या भार्या आहेत. गायन, वाचन, लिखाण, विशेष करून वैचारिक लेख, कविता, कथा आणि समीक्षण हा त्यांचा विशेष गुण आहे. शास्त्रीय संगीताच्या 4 परीक्षा पास आहेत. सुगमच्या 2 परीक्षा पास आहेत. वेळोवेळी वर्तमानपत्रामध्ये कविता, लेख प्रसिद्ध झालेले आहेत. रेणुका मातेच्या आरत्यांचा भावार्थ, समर्थांच्या निवडक 40 समासावरील विवेचन, 2023मध्ये मधुरघन हा कथासंग्रह आणि नुकताच काव्य कस्तुरी हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. भाषण, सूत्रसंचालन, रांगोळी, संस्कृत पठण यामध्ये त्यांना विशेष रुची आहे. त्यांनी अनेकांना भगवद्गीता व विष्णू सहस्रनाम याची संथा दिलेली आहे आणि अशा या अनेकांना शिकवलेल्या असणाऱ्या स्वाती रत्नबारखी आज आपल्याला या ठिकाणी पठण करण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यानंतर निरूपण करण्यासाठी आज प्रशांत ज्ञानदेव जाधव हे आपल्याला लाभलेले आहेत. व्यवसायाने ते मेकॅनिकल इंजिनियर आहेत. खाजगी कंपनीमध्ये ते इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. लहानपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्राची आवड, शिवाय संगीताच्या 2 परीक्षा उत्तीर्ण आहेत. हबप मुरलीधर महाराज दूत पंढरपूर आणि कुमावत महाराज यांच्याकडे त्यांनी अध्यात्माचे आणि ग्रंथांचे अनेक धडे घेतलेले आहेत. चैतन्य साधनाचे सक्रिय सदस्य आहेत. निरूपण, कीर्तन आणि निवेदन याची विशेष आवड आहे. अखिल भारतीय विद्यार्थी साहित्य संमेलन 17वे याचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. याशिवाय निरामे हॉस्पिटलतर्फे प्रस्तुत दरवर्षी आषाढी एकादशीला असणारा कार्यक्रम अवघा रंग एक झाला याचे परमनंट निवेदन म्हणून त्यांच्याकडे काम आहे. प्रसिद्ध गायक आणि संगीतकार श्रीधर फडके यांना गीत रामायण आणि मी आणि बाबूजी या कार्यक्रमात त्यांनी 7 संगत दिलेली आहे. महाविद्यालयीन काळापासूनच त्यांनी अनेक काव्यग्रंथ देखील प्रसिद्ध केलेले आहेत. आध्यात्मिक ग्रंथाची विशेष आवड असणारे प्रशांत जाधव सर यांचे काही लेख देखील प्रसिद्ध आहेत. असे 2 दिग्गज व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. सर्वप्रथम मी स्वाती ताई यांना विनंती करतो की त्यांनी विष्णू सहस्त्रनाम पठण सुरू करावे. ओम शांताकारं भुजगशयनं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवेदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ओम विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभु भूतकृद्भूतभूतभावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागति अव्ययपुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानपुरुषेश्वरा नारसिंह वपु श्रीमान् केशवः पुरुषोत्तमा सर्वशर्वशिवस्थानो भूतादिर्निद्रव्या संभवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरा स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो मास्वना अनादिनिधनो दाता विधाता धातुरुत्तमा अप्रमेयो ऋषिकेशो पद्मनाभो मरप्रभु विश्वकर्मा मनुस्त्वष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवा अग्राह्य शाश्वत कृष्णो लोहिताक्षप्रतदना प्रभूत श्रीककुब्धाम पवित्रं मंगलं परम ईशान प्राणो ज्येष्ठ श्रेष्ठ प्रजापति हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदना ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमा
महानुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान सुरेश शरणं शर्म विश्वरेता प्रजा भवा संवत्सरो व्याल प्रत्यय सर्वदर्शना अजः सर्वेश्वर सिद्ध सिद्धी सर्वाधिरच्यता वृषाकपिरमीयात्मा सर्वयोग विनिसृता वसुर्वसुमना सत्य समात्मा संमितः समा अमोघ पुंडरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृती रुद्रो भूषिरार्बभ्रुर्विश्वयोनिषु चिश्रवा अमृतशाश्वतस्थानो वरारोहो महातपा सर्वगः सर्वविद्वाणुर्विक्ष्वक्सेनो जनार्दना वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कवी लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता चतुरात्मा चतुर्व्यूह चतुर्द्रष्ट चतुर्भुजा भ्राजिष्णु भोजनं भुक्ता सुविष्णु जगदादिजा अनघो विजयो चेता विश्वयोनि पुनर्वसु उपेन्द्रो वामन प्रांशु रमो शुचिर्जिता अतीन्द्र संग्रह सर्गो धृतात्मा नियमो यमा वैद्यो वैद्य सदा योगी विरहा माधव मधु अतीन्द्रियो महामायो महसाओ महाबला महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्ति महादिती अनिर्देश्य वपु श्रीमान मे आत्मा महादिदृक् महेश्वासो महेर्भर्ता श्रीनिवासस्ततांगती अनिरुद्ध सुरानंदो गोविंदो गोविदांपती मरिचेद मनोहंस सुपर्णो भुजगोत्तमा हिरण्यनाभ सुतप्पा पद्मनाभ प्रजापती अमृत्य सरद्रक्सिंह संधाता संधिमान स्थिरा अजो दुर्मशन शास्त्रा विश्रुतात्मा सुरार्या गुरुगुरुर्तमो धाम सत्य सत्य पराक्रमा निमिषो निमिषस्त्रक्वी वाचस्पतिरुधारदी अग्रणी ग्रामणी श्रीमान न्यायो नीता समीरणा सहस्त्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्ष सहस्त्रपात आवर्तनो निवृत्तात्मा संवृत संप्रमर्दना असंवर्तको वन्नीरणीलोधरणीधरा सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वदृक् विश्वभुग् विभु सत्कर्ता सत्कृत साधुर्जन्योर्नारायणो नरा असंख्येयो प्रमेयात्मा विशिष्ट शिष्टकृच्युचि सिद्धार्थ सिद्ध संकल्प सिद्धिद सिद्धि साधना वृषायी वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदरा वर्धनो वर्धमानश्च विविक्त श्रुतिसागरा सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुदो वसु नैकरूपो बृहद्रूप शिपिविष्टप्रकाशना ओजस्तेजोदितिधर प्रकाशात्मा प्रतापना वृद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशु भास्करद्दिति अमृतांशुद्भवो भानु शशबिंदु सुरेश्वरा औषधं जगतस्सेतु सत्यधर्मपराक्रमा भूतभव्य भवन्नाथ पवन पावनो नला कामहा कामकृत्कान्त कामप्रद प्रभु युगादिकृदिगावर्तो नैकमायो महाशना अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजिद इष्टो विशिष्टशिष्टेष्ट शिखण्डी नौशो वृषा क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्मयर्धरा अच्युत प्रतिद प्राणदो वासवां निजा अपां निधिरधिष्ठानमप्रमत् प्रतिष्ठिता स्कंदधरो धूर्यो वरदो वायुवाहना वासुदेवो बृहद्भानुरादिदेव पुरंदरा अशोकासारणस्तार शूरशौरी जनेश्वरा अनुकूलशतावर्त पद्मी पद्मनिवेक्षणा पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भशरीरभृत् महर्दिवृद्धो वृद्धात्मा महक्षो गरुडध्वजा अतुलशरभो भीम समयज्ञो हविर्हरि सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जया विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः महीधरो महाभागो वेगवानमिताशना उद्भवक्षोभणो देव श्रीगर्भ परमेश्वरा करणं कारणं कर्ता विकर्ता गहनो गुहा व्यवसायो व्यवस्थान संस्थान स्थानदो ध्रुवा परदे परमस्पष्ट तुष्टपुष्ट शुभेक्षणा रामो विरामो विरजो मार्गो नियो नयो नया वीरशक्तिमतां श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमा वैकुंठपुरुष प्राणद प्रणव पृथु हिरण्यगर्भ शत्रुघ्नो व्याप्तो वायुरदोक्षजा ऋतुसुदर्शन काल परमेष्ठी परिग्रह उग्र संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणा विस्तार स्थावर स्थानो प्रमाणं बीजमव्ययम् अर्थो नर्थो महाकोशो महाभोगो महाधना अनिर्विण्णस्थविष्टो भूधर्मयुपो महामखा नक्षत्रनेमि नक्षत्रि क्षमक्षाम समीहना यज्ञयुज्यो महेजश्च क्रतुसत्रं सतांगति सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमं सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुव्रत मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणा स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत वत्सलो वत्स्य रत्नगर्भो धनेश्वरा धर्मगुप्धर्मकृत धर्मी सदसक्षरम् अक्षरम् अविज्ञाता सहस्रांश
पशुर्विधाता कृतलक्षणा गभस्ति नेमि सत्वस्थ सिंहो भूतमहेश्वरा आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरु उत्तरो गोपतिर्गुप्ता ज्ञानगम्य पुरातना शरीरभूत भृद्भुक्ता कपींद्रो भुरिदक्षिणा सोमपो मृतप सोम पुरुजित पुरुसत्तमा विनयो जय सत्यसंहो दाशार्ह सात्वतांपती जीवो विनयिता साक्षी मुकुंदो मितविक्रमा अंबो निधिरनंतात्मा मोह दधिशयंतका अजो महार स्वाभाव्योजिता मित्रप्रमोदना आनंदो नंदनो नंद सत्यधर्मा त्रिविक्रमा महर्षी कपिलाचार्य कृतज्ञो मेदिनीपती त्रिपदसिद्धशाध्यक्षो महाशृंग कृतांतकृत महावराहो गोविंद सुषेण कणकांगदी गुह्यो गभिरो गण गुप्तश्चक्रगदाधरा वेदास्वांगोजित कृष्ण दृढ संकर्षणच्युता वरुणो वारुणो वृक्ष पुष्कराक्षो महामना भगवान भगानंदी वनमाली हलायुध आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णु गतिसत्तमा सुधन्वा खंड परशो दारुणो द्रवणप्रदा दिविस्पृक् सर्वदृग्वासो वाचस्पतिर्योनिजा त्रिसामा सामगस्साम निर्वाणं भेषजग्भिषक् संन्यासकृच्छकं शान्तो निष्ठा शान्तिपरायणम् शुभांगशांतिदस्रष्टा कुमुदकुवलेशया गोहितो गोपतिर्गुप्ता वृषभाक्षो वृषप्रिया अणिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकुच्छव श्रीवत्सवक्षा श्रीवास श्रीपती श्रीमतंबरा श्रीधश्रीश श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावना श्रीधर श्रीकरश्रेय श्रीमोल्लोकुत्रयाश्रया स्वक्षस्वंगशतानंदो नंदिर्ज्योतिर्गणेश्वरा विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिर्छिन्न संशया उदीर्ण सर्वचक्षुरणिशो शाश्वतस्थिरा भूषयो भूषणो भूतिर्विशोकशोकनाशना अर्चिष्मानच्युतकुंभो विशुद्धात्मा विशोधना अनिरुद्धो प्रतिरथ प्रद्युम्नो मितविक्रमा कालनेमिनि हावीर शौरी शूरजनेश्वरा त्रिलोकात्मा त्रिलोकेश केशव केशिहारी कामदेव कामपालक कामिकांतकृतागम अनिर्दिश्य वपुर्विष्णू वीरोऽनंतो धनंजया ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्मा ब्रह्म ब्रह्मविवर्धना ब्रह्मविद् ब्राह्मणो ब्रह्मे ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिया महाक्रमो महाकर्मा महातेजा महोरगा महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महावी स्तव्यस्तव प्रियस्तोत्रं स्तुतिस्तोतारणप्रिया पूर्णपुरयिता पुण्यपुण्यकीर्तिरनामया मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रदा वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमना हवी सद्गती सत्कृती सत्ता सद्भूती सत्परायणा शूरसेनो यदुश्रेष्ठ सन्निवासस्यामुना भूता वासो वासुदेव सर्वासुनीलयो नला दर्पहा दर्पदो दृप्तो दुर्धरोथा पराजिता विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिर्मूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्त शतमूर्ति शतानना एकोनैकसवक्कङ्किं यत्तत्पदमनुत्तमं लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सला सुवर्णवर्णो हेमांगो वरांगश्चन्दनांगदी विरहाविषमशून्य घृता शिरचलश्चल अमानिमान दोमन्यो लोकस्वामित्रलोकदृक् सुमेधामेधजोधन्य सत्यमेधाधराधरा तेजो वृषोदितिधर सर्वशस्त्रवृतांबरा प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृंगो गदाग्रजा चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्च चतुर्गति चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृत्तात्मा दुर्जयो दुरतिक्रमा दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरार्या शुभंगो लोकसारंग सुतंतुस्तंतुवर्धना इंद्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागम उद्भव सुंदर सुंदो रत्ननाभसुलोचना अर्को वाजसनशृंगे जयंतः सर्वविजयी सुवर्णविंदरक्षोभ्य सर्ववागीश्वरेश्वरा महावृदो महागर्तो महाभूतो महानिधि कुमुदकुंदर कुंद पर्जन्य पावनो नीला अमृतांशोमृत वपु सर्वज्ञ सरतो मुखा सुलभ सुव्रत सिद्ध शत्रुजित शत्रुतापना न्यग्रदोदुंबरो श्वस्तश्चानुरांध्रनिशो सहस्रार्ची सप्तजिह्व सप्तैधा सप्तवाहना अमूर्तिरघोचिन्त्यो भयकृद्भयनाशना अनुर्बृहत्कुशस्थूलो गुणवृन्निर्गुणो महान् अधृत स्वधृत स्वास्य प्राङ्वंशोमंशवर्धना भारभृतकथितो योगी योगिशस्सर्वकामदा आश्रमश्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहना धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयिता दमा अपराजित सर्वसहो नियन्ता नियमो यमा सत्ववान सात्विक सत्य सत्यधर्मपरायणा अभिप्राय प्रियार्होर प्रियकृत प्रीतिवर्धना विहाय सगती ज्योति सुरुचिर्हुतभृग्विभू रविर्विरोचन सूर्य सविता रविलो
लोचना अनंतो हूतभृद्भोक्ता सुखदो नैकजोग्रजा अनिर्विण्णः सदामर्षि लोकाधिष्ठानमद्भुता सनात् सनातनतम कपिरव्या स्वस्ति स्वस्ति कृ स्वस्ति स्वस्ति भुक् स्वस्ति दक्षिणा रौद्रकुंडली चक्रे विक्रमयोर्जित शासना शब्दातिग शब्दसह शिशिरशर्वरीकरा अक्रोरौपैशलो दक्षिणक्षमणाम्बरा विद्वत्तमो वीतभय पुण्यश्रवणकीर्तना उत्तारणो दुष्कृतिहा पुण्योद्दुस्वप्ननाशना विरहा रक्षन् संतो जीवनपर्यवस्थिता अनन्तरूपोऽनन्तर श्रीजितमनियो वर्यापा चतुरस्त्रो गभीरात्मा विदिशो व्यादिशो दिशा अनादिभूर्भुवो लक्ष्मी सुवीरो रुचिरांगदा जननो जनजन्मादिर्भीमो भीमपराक्रमा आधारनिलयो धाता पुष्पः सप्रजागरा ऊर्ध्वगसत्पथाचार प्राणदप्रणवपणा प्रमाणं प्राणनिलय प्राणभृत् प्राणजीवना तत्त्वं तत्त्वविदेकात्मा जन्म मृत्युजरातिगा भूर्भुवस्वस्तरुस्तार सविता प्रपितामहा यज्ञो यज्ञपति यज्वा यज्ञांगो यज्ञवाहना यज्ञवृद्यज्ञकृत यज्ञसाधना यज्ञान्तकृद्यज्ञगुह्यमन्नमन्नाद एव च आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायना देवकीनन्दन स्रष्टा क्षतिशप्पापनाशना शङ्खवृन्नन्दके चक्रे शारङ्गधनुवागदाधरा रथाङ्गपाणिरक्षोभ्यः सर्वप्रहरणायुध ॐ नमैति लक्ष्मीरमण गोविंद. वा, खूप छान. म्हणजे असं वाटलं की आपण राष्ट्रगीत जेवढं सहज म्हणतो ना तेवढं सहज विष्णू सहस्रनाम म्हटलं स्वातीताईंनी. यानंतर मी निरूपणासाठी विनंती करतो प्रशांत जाधव सरांना. हॅट्स ऑफ. बघून पण इतकं फ्लुएंट नाही लिहू शकत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. खरं तर आज 7वा दिवस आहे विष्णू सहस्त्रनाम पठणाच्या या एकेका नावाचा अर्थ जाणून घेण्याचा. खरं तर शास्त्रानं पाठाचे 3 प्रकार सांगितले. एक शब्दपाठ, अर्थपाठ आणि अर्थरूपता पाठ. शब्दपाठ म्हणजे काय तर आपल्याला तो श्लोक पाठ असावा, त्याचा उच्चार स्पष्ट असावा, अशा अर्थानं त्याचं पाठांतर करायला पाहिजे. दुसरा अर्थ सांगितला की अर्थरूपता पाठ, त्याचा अर्थ माहिती पाहिजे. आता विष्णू सहस्रनामाचं पठण प्रत्येकजण करतो. आम्हाला त्याची संथ घेण्याची संधी मिळाली लॉकडाऊनच्या काळामध्ये, पण सातत्य राहत नाही आणि मग त्या श्लोकांचं पठण न झाल्यामुळे अडखळतं. कारण पारिभाषिक जे शब्द आहेत ते आपल्याला माहिती नसतात आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडू शकतो. पण पाठाचा हा दुसरा प्रकार सांगितला की अर्थपाठ, अर्थरूपानं त्याचं पाठांतर असावं. आणि अर्थरूपता पाठ म्हणजे ते शब्द रूपातच आपलं चरित्र
किंवा आपलं जे काही आहे जीवन ते त्यानुसारच गेलं पाहिजे, अशा अर्थानं 3 पाठाचे प्रकार सांगितले. आता ह्या पाठापैकी शब्दपाठ स्वाती काकूंनी आपल्याला म्हटलं आहे. आतापर्यंत जे जे वक्ते विद्वान होऊन गेले त्यांनी 660 नावं भगवंताचे सांगितले. 567 नावं सांगितले. आता त्या 567 पासून ते 660 पर्यंत मी सांगणार, म्हणजे आज माझ्या वाट्याला 93 भगवंताचे नावं आले. हे नावं 1000 आहेत. हे असण्यामागचं काय कारण आहे, तर हे ह्यामागची एक प्रास्ताविक जी धूत महाराजांनी सांगितलेली कथा आहे, मी तुम्हाला सांगतो. की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पितामह भीष्म ज्यावेळेस शेवटच्या घटिका मोजत होते त्यावेळेला हे विष्णू सहस्रनाम त्यांनी सगळ्यांना सांगितलं असं म्हटलं जातं. पण ह्या विष्णू सहस्रनामामध्ये जे श्लोक आले ते वेदातले श्रुती बऱ्याचशा अशा पौराणिक किंवा अनादिकालापासून चालत आलेले हे श्लोक होते. मग महाराजांना प्रश्न केला होता की हे असं का, तर महाराज म्हणे की त्यांना 14 कल्प आयुष्य लाभलं होतं भीष्माला, आणि त्यांना ते योगी असल्यामुळे इच्छामरण होतं, आणि त्यामुळे एक एक श्लोक त्या काळापासून चालत आले. म्हणून पितामह भीष्मांचे उपकार की त्यांनी हे आपल्याला दिलं, हा एक भाग त्याच्या मागचा आहे. पण भगवंताचं नाम का घ्यावं, तर नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. कलियुगामध्ये जर तरुण जायचं असेल तर त्या भगवंताच्या नाम उच्चाराशिवाय तरुणोपाय नाही. कारण त्रैमासिक हा अधिकाचा महिनाला कलिमलहर भवतरण्याला पुरुषोत्तम मास जगाला उद्धरण्याला विरुनियाला हरिभजनाला. या हरिभजनामध्ये दंग होतं माणूस पूर्ण महिनाभर, कारण कलयुग मलमास आणि हे सगळं जन्ममृत्यूचं बंधन जर तुटायचं असेल तर त्या नामाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. म्हणून आवडी सारिखे संपादिले सोंग अनंत ही मग नावे झाली. त्या अनंत नावे होण्यामागचं कारण काय आहे, तर जैसे भक्ताचे इच्छिल म्हण तैसे तुझं ठरविती. जसं भक्ताला वाटलं तसं त्या नावानिशी तो प्रगट झाला आणि त्यांनी त्याचं कार्य केलं. पण हा भक्ताचा काय आहे, भक्त अभिमानी असल्यामुळे आणि भक्ताचं मन राखणारा असल्यामुळे हा तशा रूपात प्रगट झाला. आणि अशा प्रकारानं 566 नावांचं आपण चिंतन केलं. 567 ते 660 दिलेल्या वेळेमध्ये हे पूर्ण करायचं आहे. म्हणून पहिलं जे नाव आलं ते सुधन्वा. सुधन्वा म्हणजे काय, ज्याच्याकडे शारंग नावाचं सुंदर असं धनुष्य आहे त्याला सुधन्वा असं म्हटलेलं आहे. आता हे जे सुधन्वा नाव आहे भौतिक रूपाने, पण आध्यात्मिक अर्थ त्याचा असा आहे की त्याच्याकडे प्रणव नावाचं जे धनुष्य आहे ते प्रणव नावाचं धनुष्य जीवात्म्याला बाणाने मारतं. आणि हे प्रणव जर आपण ओंकाराचा जप सतत केला तर आपण ओंकार स्वरूप होतो. म्हणून हे सुधन्वा जे आहे ते भौतिक रूपानं, पण आध्यात्मिक रूपानं जे आहे ते प्रणव ओंकार या रूपानं आलेलं आहे. आणि ते ओंकार भगवंताचं जे नाव आहे ओंकार रूपामध्ये त्याच्यापासूनच सृष्टीची निर्मिती आहे आणि ते प्रत्येकानं जपलं पाहिजे. भज मन प्राण्यारे ओंकार निशिदी असं म्हटलं गेलं की रात्रंदिवस तू ओंकाराचा जप कर. अजपा जप 24,600 वेळा माणूस श्वास घेतो आणि सोडतो. त्याच्यासोबत जर ओंकाराला 21,600 वेळा, तर त्याच्यासोबत जर आपण नामाला जोडलं तर तो अजपा जप होतो. आणि त्यांनी काय होतं, ह्या जीवात्म्याला भेदन करून शिवात्मा आपण होतो, तो जीवशिव होतो, त्या पदाला जातो. म्हणून सुधन्वा हे नाव सुंदर असं भगवंताचं ठेवण्यात. खंड परशु, शत्रूंचे तुकडे करणारं अमोघ परशुजन धारण केलं म्हणून त्याला खंड परशु हे नाव आलं. परशुरामाचा जो अवतार झाला, जो दृष्ट क्षत्रियांचं ज्यांनी निर्दालन केलं, अशा रूपानं हे नाव आलं खंड परशु. दारुण हा जे नाव आलं ते दृष्टांसाठी अतिभयंकर रूप भगवंतानी धारण केलं, त्या रूपाने आलं. नृसिंह अवतारामध्ये जे भयंकर रूप भगवंतानी धारण केलं आणि त्याच्यातून जो हिरण्यकश्यपूचा संहार केला तो कसा आहे, तर तो कठोर आहे मनाने आणि तो शत्रूचं निर्दालन करणारा आहे. त्याच्यामुळे त्याचं दारुण हे नाव पडलं. त्याच्यानंतर द्रविणप्रदः म्हणजे आपल्या भक्तांना खरी संपत्ती देणारे ते आहेत म्हणून त्याला द्रविणप्रदः असं म्हटलं.
द्रविणप्रदहा म्हणजे भक्तांना खरी संपत्ती कोणती देतो, तर तो सगळं धनधान्य ऐश्वर्य हे देतो का, हे भौतिक रूपाने देतो. पण खरं जे आहे ते ज्ञान आणि मोक्ष तो भक्तांना देणार आहे. कारण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर सुकायचं असेल आपल्याला, तर ज्ञान आणि मोक्षाशिवाय पर्याय नाही, आणि तो देतो. म्हणून त्याला द्रविणप्रदहा असं म्हटलेलं. दिविस्पृक म्हणजे आपल्या विराट रूपानं स्वर्गाला किंवा आकाशाला स्पर्श करणारं जे आहे, त्यामुळे दिविस्पृक असं म्हटलं. मानवी बुद्धीच्या आणि आकाशाच्या पलीकडं असणारी जी चेतना शक्ती आहे, सर्वोच्च अवस्था, त्याला दिविस्पृक असं हे नाव भगवंताचं दिलं गेलं. त्याच्यानंतर सर्वदृक म्हणजे सर्व साक्षी. भगवंत कसा आहे, सर्व साक्षी आहे. तो सगळीकडे जयी स्थळी काष्टी पाशानी भरिलासी विठ्ठल जे संतांनी म्हटलं, ते त्याच्यामुळे म्हटलं की कारण सगळ्यांमध्ये त्याचा वास आहे, म्हणून त्याला सर्वदृक हे नाव पडलं गेलं. त्याच्यानंतर व्यास आहे. व्यास जे नाव पडलं ते द्वापार युगामध्ये जो व्यास अवतार झाला, ते भगवंताचं एक विभूती आहे आणि व्यास रूपानं ते प्रगट झाले. अनेक वेदाचा असंख्य असे ग्रंथ आहेत, पण त्यापैकी जे काही 4 वेद आपल्याला दिले गेले, जे सांगितले गेले, ते व्यास महर्षींनी सांगितले, म्हणून भगवंताला व्यास असं म्हटलं गेलं. व्यास म्हणजे काय, व्यापून टाकणे. सगळ्या अर्थानं, आध्यात्मिक अर्थानं, शास्त्रानं ज्यानं आपल्याला व्यापून टाकलेला आहे, असा तो व्यास. त्याच्यानंतर वाचस्पती, विद्येचे आणि वाणीचे जे स्वामी आहेत. चाले हे शरीर कोणाचे असते, चालवितो कोण बोलवितो कोण, हे जे संतांनी म्हटलं, ह्याच्या मागचं कारण काय आहे, तर त्याच्या सत्तेशिवाय पानही हालत नाही. कुमार सरांनी त्या दिवशी केन उपनिषदातली कथा सांगितली की गवताची काडी धरली यक्षाने आणि म्हणे जाळ, अग्निदेवतेला जाळता आली नाही, कारण सर्व शक्तीचा स्वामित्व आहे. त्यामुळे वाणी आणि विद्येचा स्वामित्व असल्यामुळे आपल्यामध्ये काही एक सामर्थ्य नाही, आपण त्याचे अंश आहोत हे आपण मानलं तर आपल्याला ते त्याची प्रचिती येऊ शकते, असं ते आहे. अयोनिजहा म्हणजे काय, अयोनी संभव अवतार भगवंताचे आजवर झाले. आता शंखचक्र गदा पद्म शारंग पाणी असा जरी असला तरी भगवान श्रीकृष्ण अवतार हा कसा, 8 वर्षाचे बालक होते, भागवतामध्ये आहे की ते झालेले. आणि वसुदेव म्हणे आता तुम्ही लहान बाबा, कसं नेऊ मी आता टोपलीमध्ये, आणि मग ते लहान झाले आणि मग वसुदेवाने त्यांना नेला. हा सगळा संदर्भ, किंवा नृसिंह अवतारामध्ये खांबातून प्रगट झाले, हा सगळा भाग त्याच्या मागचा आहे. अशा प्रकारानं हे 10 नावं पहिल्या श्लोकामध्ये आले. त्याच्यानंतर त्रिसामा सामह हा जो 62वा श्लोक आहे, त्यामध्ये त्रिसामा हा जो शब्द आला. मी थोडं धावतं घेतोय कारण मला वेळ फार कमी आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं काही आपल्याला पूर्ण करायचं आहे. 3 प्रकारच्या सामवेदांच्या मंत्रांनी ज्याची स्तुती केली जाते त्याला त्रिसामः असं म्हटलेलं आहे. वेदानाम सामवेदोस्मी, सामवेद ही त्याची विभूती आहे, आणि सामवेद जे आहे त्या सामवेदाचं महावाक्य आहे तत्वमसी. तू कोण आहेस, आणि तू कोण आहेस हेच ज्यांनी जाणलं तोच परमात्म्याला खरा जाणू शकतो. मुझे वही जानता है जो खुद को पहचानता है. जे भगवंताला जाणू इच्छितात त्यांनी आधी स्वतःला ओळखलं पाहिजे की तू कोण आहेस. तत्वमसी हे महावाक्य सामवेदाचं आहे, आणि त्याच्यामुळे मी सामवेद नावानी विभूती आहे असं त्यांनी सांगितलं, म्हणून त्रिसामः असं त्याचं नाव पडलं. स्थूल, सूक्ष्म आणि कारण या तिन्ही शरीरांच्या पलीकडे असणारं जे आत्मतत्व आहे त्याला त्रिसामः असं म्हटलं गेलं. त्यानंतर सामगः, सामवेदाचं गायन करणारे जे आहेत ते म्हणजे विश्वातील प्रत्येक कंपनामध्ये म्हणजे व्हायब्रेशनमध्ये किंवा नादाच्या लहरीमध्ये, हार्मोनीमध्ये जे लपून राहिलेलं नादब्रह्म तत्व आहे त्याला सामगः असं नाव आध्यात्मिक रूपाने पडलं. सामः, सामवेद रूप असणारे किंवा भक्तांचं दुःख शांत करणारे जे आहेत त्याला सामः हे नाव पडलं. मनातील सर्व द्वंद्व, राग आणि द्वेष शांत करून जीवाला समतेची अवस्था देणारं माध्यम म्हणजे सामः असं म्हटलेलं आहे. आणि सामवेदामध्ये काय आहे की हे 3ही जे वेद आहेत त्याच्यामध्ये त्यांचं गायन कसं करावं या संदर्भाने सामवेदांनी सांगितलेलं आहे. हा एक भाग त्याच्या मागचा आहे. त्याच्यानंतर आलं निर्वाणम. निर्वाणम म्हणजे परम आनंद आणि मोक्षरूप असणारे, किंवा जिथं अहंकाराचा पूर्ण अस्त होतो आणि केवळ परमानंद उरतो त्याला निर्वाणम असं म्हटलेलं आहे. किंवा मोक्षाची जी अवस्था आहे निर्वाण अवस्था त्याला निर्वाणम हा भगवंताचं ते नाव त्या संबंधाने आलं. त्याच्यानंतर भेषजम,
भेषजम जे आलं ते संसाररूपी रोगाचा नाश करणारं. भेषजम म्हणजे काय तर औषध. कारण जर हे भवनदी तरुण जायचे असेल तर पथ्यनाम विठोबाचे, भगवंताचं नाव, विठ्ठलाचं नाव घ्यावं असं संतांनी सुद्धा सांगितलं. आणि त्यामुळे हे भेषजम जे आलं ते औषध रूपाने आलं. जन्म, मृत्यू, जरा, मृत्यू आणि वासना सर्व प्रकारच्या मानसिक आणि आध्यात्मिक रोगांवर एकमेव औषध म्हणजे काय तर भगवंताचं नाव आहे. त्यामुळे हे नाव आहे भीषक. भीषक म्हणजे काय, सर्वश्रेष्ठ वैद्य आहेत ते, सर्वश्रेष्ठ डॉक्टर आहेत. कारण ते जन्ममृत्यूच्या फेरीतून आपल्याला मुक्त करतात. गुरुवर्य धूत महाराज नेहमी म्हणायचे की माणूस जन्माला का येतो, कारण त्यांनी काहीतरी पाप पुण्य केलेलं असतं. त्यामुळे त्या पाप पुण्यामुळे त्याला पुन्हा पुन्हा 84 लक्ष योनी फिरावं लागतं. पण हे चक्र कुठे थांबवता येतं तर फक्त ह्या मनुष्य देहामध्ये थांबवता येतं. म्हणून दुर्लभो मनुष्य देहा, दुर्लभ आहे हा मनुष्य देह. आणि हा भेटल्यानंतर भगवंताचं नाव आपण घेतलंच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की वासनांच्या रोगाने ग्रस्त झालेल्या जीवाला ज्ञान देऊन जे तृप्त करतात असे परम सद्गुरू म्हणजे काय आहे भीषक. हा जो जे भगवंताचं नाव आले त्या अर्थाने आलेलं. त्याच्यानंतर संन्यासकृत. संन्यासकृत म्हणजे काय, संन्यास धर्माची स्थापना करणारे किंवा मोक्षासाठी संन्यास देणारे. ह्याच्यामध्ये 2 अवतार झाले, ते म्हणजे दत्तात्रेय आणि दुसरे म्हणजे सनत कुमार. हे भगवंताचे 2 अवतार झाले, ज्याने काय केलं, संन्यास आश्रमाला काय केलं, पुनर्जीवित केलं. आणि तो धर्म आजही पाळला जातो. हा एक भाग त्याच्या मागे. शमः. शम म्हणजे शांती स्वरूप, मनाचा निग्रह करणारे, बाह्य विषयापासून मनाचा निग्रह करून परमशांती देणारे जे आहेत त्या अर्थाने त्यांचं शम हे नाव आलेलं आहे. शांत म्हणजे परिपूर्ण शांत, ज्याच्या मनात कोणताही विकार नाही असे ते म्हणजे काय शांत. विश्वात किती उलथा पालथा झाला तर भगवंताला काही त्याचा फरक पडतो का, नाही. कारण त्याला माहिती की हे सगळं मीच निर्माण केलं, एकोहम बहुश्याम, त्याला भावसं वाटलं म्हणून हे सगळं झालं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक प्रांतात, प्रत्येक भागात एक एक अवतार झाला. गुरुवर्य साखरे महाराज म्हणायचे की दर 3 किलोमीटरला एक योगी राहतो, फक्त ओळखता आला पाहिजे. मग ह्या अर्थानं तुम्ही बघा की त्याचे किती नावं असतील आणि किती असे विद्वान असे विभूती आपल्या आजूबाजूला राहत असतील, त्याच्या संबंधाने आहे आपण विचार करायला पाहिजे. हा एक भाग आहे. त्याच्यानंतर निष्ठा. निष्ठा हा जो शब्द आला की सर्व जीवांचं अंतिम आश्रयस्थान. आमची अशी निष्ठा आहे, एकनिष्ठ आहेत आम्ही, की ह्याच्याशिवाय आमचं कल्याण होणेच नाही हे आम्हाला माहिती आहे. म्हणून आम्ही काय करतो तर त्याचे चरण आम्ही धरतो. धरावे ते पाय आधी आधी. त्याचं पाय धरल्याशिवाय आम्हाला इथून मुक्तता नाही हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याच्यासाठी आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो. निष्ठा ठेवतो म्हणजे काय तर विश्वास ठेवतो. आणि विश्वासाची परमसीमा म्हणजे काय, श्रद्धा. आणि ही श्रद्धा भगवंतावर आपली आहे. म्हणून अशा अर्थाने त्याचं नाव निष्ठा हे आलं. त्याच्यानंतर शांतीही. शांतीही म्हणजे काय, परमशांतीचं जे स्वरूप आहे, सुख आणि दुःख या दोन्हीच्या पलीकडं आढळ जी मानसिक अवस्था आहे, मनाची एकाग्रता आहे, त्याच्यासाठी शांतीही हे नाव भगवंताचं तिथं आलं. परायणम. परायणम म्हणजे परमगती किंवा सर्वोच्च ध्येय जे देतात त्याला परायणम. जिथं आल्यानंतर जीव पुन्हा कधी संसारात परत येत नाही, त्याला परायणम असं म्हटलेलं आहे. म्हणून भगवंताचं नाम हे कशासाठी घ्यावं तर ज्याचं नाम घ्यावं त्याचं ध्यान व्हावं, आणि ज्याचं ध्यान व्हावं त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. नुसतं नाव शब्दाने उच्चारून होत नाही, तर त्याचं ध्यानही आपल्या मनामध्ये आलं. राम म्हटलं की राम दिसायलाच पाहिजे धनुष्यबाण घेऊन, कृष्ण म्हटलं की बासरी धरून कृष्ण दिसायलाच पाहिजे. म्हणून ज्याचं नाव त्याचं ध्यान, आणि ज्याचं ध्यान त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. म्हणून हे नावं अतिशय अर्थरूपानं आपण चिंतन करणं फार महत्त्वाचं आहे. हा त्यामागचा भाग आहे. 63व्या श्लोकामध्ये 10 नावं आले. त्यापैकी पहिलं नाव आलं शुभांग. हा अत्यंत सुंदर आणि मंगलमय ज्याचे अंग आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हासी का दिली हो वांगुली. 9 द्वार आहेत आपल्याला, कधी फुटल म्हणून सांगता येत नाही महाराज. असा हा सगळा प्रकार आपल्याकडं आहे. पण त्याचं दिव्य शरीर आहे महाराज. दिव्य शरीर असल्यामुळे सुंदर मंगलमय असे अंग आहेत. त्याच्या एकेका रूपाचं वर्णन त्याचं जर केलं तर पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्नकिळ फाकती प्रभा. असे रत्नकिळ कधी आपल्या चेहऱ्यावर फाकतात का नाही. सकाळी उठलं तर ते बोर वाटतं माणूस. असा हा सगळा प्रकार आहे. म्हणून
जीवानं शिव व्हावं ह्याच्यासाठी त्या भगवंताचं नाव घेणं महत्त्वाचं आहे. कारण आपण त्याच्यासारखे व्हावं, आपण त्याचे अंश आहोत, आपण आणि तो वेगळा नाहीच. ह्या जीव ब्रह्म ऐक्यत्म ज्ञानासाठी ह्या नावाचा आपल्याला अर्थ जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर असे शुभ अंग असणारा तो शुभांग. त्याच्यानंतर शांतिदह, मनाला परमशांती देणारं जे तत्व आहे. भौतिक सुखामुळे तात्पुरती शांती मिळते, पण आंतरिक परमशांती जर भगवंता पाहिजे असेल तर आत्मज्ञानाशिवाय ती मिळत नाही. म्हणून आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी जो सहाय्य करतो त्या अर्थानं शांतिदह असं हे नाव आलं. त्रष्टा म्हणजे सृष्टीचे निर्माण करणारा ब्रह्मदेवाच्या रूपानं हे नाव इथं आलेलं आहे. विचार आणि संकल्पनेच्या पातळीवर नवनवीन विश्वाची निर्मिती जो करतो ती सुप्त शक्ती म्हणजे काय आहे तर त्रष्टा हे नाव आले. कुमुद, कुमुद म्हणजे पृथ्वीवर, कु म्हणजे पृथ्वी आणि आनंदित म्हणजे मुद, मुद म्हणजे आनंद. पृथ्वीला आनंदित करणारी जी शक्ती आहे त्याला कुमुद हे नाव आहे. कुमुद म्हणजे काय तर कमळ. कमळ हे चिखलात राहतं, त्या अशा दलदलीमध्ये राहून सुद्धा इतरांना आनंद देतं, म्हणून ते परोपकार करतं. कमळ काय करतं परोपकार. कमळाला कमळाचा वास येतो का हो नाही. कुमुदिनी काय जाणे जो परिमळ भ्रमर सकळ भोगितसे कुमुदिनी काय. म्हणजे कमळ काय जाणणार आहे, पण भ्रमर हा त्याला काय करतो जाणतो आणि भ्रमर एकरूप होतो, शेवटी गत प्राण होतो. हे सगळ्यांना माहिती आहे. संतांनी सुद्धा त्याचं वर्णन केलं की प्रेम असावं तर अशा प्रकारानं असावं की हे आहे, पण परोपकार करणारं ते कमळ आहे. म्हणून कुमुद हे नाव भगवंताचं तिथं आलं. कुवलेशय म्हणजे पाण्यामध्ये शयन करणारे. मानवी शरीरामध्ये असणाऱ्या कुंडलिनी शक्ती म्हणजे जे सुप्त रूपात वास करतात त्याला कुवलेशय असं म्हटलेलं आहे. कारण वलय म्हणजे काय तर कुंडलिनी, आणि त्या वलयामध्ये पाण्याच्या वलयामध्ये शेषशय्येवर जे शयन करतात त्या अर्थानं भगवंताचं हे नाव पडलं. आणि आपल्या रंगामध्ये जर आपण पाहिलं तर कुंडलिनी शक्ती 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे, आणि ती ज्यावेळेस आपण भगवंताचं नाव घेतो तसं ती एक षड भेदन करून चक्राचं त्या सहस्रदळामध्ये जाते आणि आपलं आणि परमात्म्याचं कनेक्शन होतं. हा एक त्यामागचा आध्यात्मिक अर्थ इथे सांगण्यात येतो. त्यानंतर येतं गोहितः. गोहिता म्हणजे काय तर गायींचं आणि पृथ्वींचं कल्याण करणारे. हा एक भौतिक रूपानं त्याचा अर्थ आहे, पण आध्यात्मिक अर्थ आहे. गो म्हणजे इंद्रिय, आणि इंद्रियांना विनाशाकडून कल्याणाच्या मार्गावर आणणारं जे आहे ते गोहित. हा एक भगवंताचं नाव त्याच्यामध्ये. गोपती, गोपती म्हणजे गायींचे स्वामी, इंद्रियांचे जे स्वामी आहे. एकदा आपण भगवंताला शरण गेलो की भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद, आता कोठे धावे म्हण तुझे चरण देखील. एकदा त्याचं चरण आपण धरलं आणि निष्ठेने त्याला शरण गेलो तर काय होतं तर आपली इंद्रिय त्याला अर्पण होतात, आपलं मन त्याला अर्पण होतं, आणि हे मन परत माघारी येत नाही. आणि असं ते होतं आणि मग एक रूप होतो आपण भगवंताशी. त्यासाठी काय करावं लागतं तर भगवंताला शरण जावं लागतं. गोपती इंद्रियांचा जो स्वामी आहे तो त्या इंद्रियांचा तो स्वामी होतो आणि आपल्याला नियंत्रणात ठेवतो असं आहे. गोप्ता जगाचं रक्षण करणारे, म्हणजे वासनेच्या आक्रमणांपासून भक्तांच्या मनाचं रक्षण करणारे असा एक अर्थ. म्हणून गोप्ता हे नाव भगवंताचं इथं आहे. त्याच्यानंतर ऋषभाक्ष, ज्याची दृष्टी धर्मरूपी आहे. बैलाला ऋषभ म्हटलेलं आहे आणि बैल हा धर्माचं प्रतीक आहे. बैलाचे जे 4 पाय आहेत महाराज, त्याला सत्य, शौच, दया आणि तप हे 4 पायांचा अर्थ सांगितला गेला. आणि ह्यानी जो वागणारा आहे तो धर्माने जो वागणारा आहे त्याला ऋषभाक्ष असं म्हटलेलं आहे. पूर्ण धर्ममय आहे तो, ऋषभमय आहे. त्याच्यानंतर ऋषभप्रिय, ज्यांना धर्म अत्यंत प्रिय आहे आणि जे धर्माने वागतात असे भक्त त्याला प्रिय आहे, म्हणून त्याला ऋषभप्रिय हे नाव भगवंताला पडलं. त्याच्यानंतर अनिवर्ती. अनिवर्ती म्हणजे काय युद्ध किंवा धर्माच्या मार्गावरून कधीही माघारी न हटणारं जे आहे. मायेच्या चक्रातून जीवाचा उद्धार करीत असताना किंवा धर्माची स्थापना करीत असताना कधी अपयशी न होणारा जो आहे त्याला अनिर्वर्ती हे नाव भगवंताला त्यामुळे प्राप्त झालं. निवृत्तात्मा, संसाराच्या बंधनातून पूर्णपणे जो मुक्त आहे त्याला निवृत्तात्मा म्हटलेलं आहे. ज्याच्यावर मायेचा, षडरिपूंचा
किंवा कोणत्याही बंधनाचा कसलंही नियंत्रण नाही. जो मायाधीश आहे त्याच्या नियंत्रणाखाली माया चालती, म्हणून त्याला निवृत्त आत्मा हे नाव पडलं. आणि आपल्याला प्रवृत्तीपासून निवृत्तीकडे जायचं. संसारात प्रवृत्त होतो माणूस, पण अध्यात्माने निवृत्त होतो या संसारातून. म्हणून आपण त्या मार्गावर जाण्यासाठी भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. हा एक भाग आहे. त्यामुळे निवृत्त आत्मा हे भगवंताचं नाम. संक्षेपतः प्रलयाच्या काळामध्ये सृष्टीचा संक्षेप म्हणजे मर्यादित करून ते आपल्यामध्ये सामावून घेतो. त्याला काय करतो, सूक्ष्म करतो या सृष्टीला आणि संहार करतो. ज्याप्रमाणे एखादा भाजी विक्रेता बाजारामध्ये रविवारच्या भाज्या छान मांडतो आणि ज्यावेळेस संध्याकाळ होती त्यावेळेस पूर्ण भाज्या एकत्र करतो, भरून टाकतो. त्यावेळेस बघतो का टमाटे वेगळे पाहिजे, कांदे वेगळे पाहिजे, हे पाहिजे, काही नाही, सगळं एकत्र करतो, छोटं करतो, गोणीमध्ये बांधतो, ठेवून देतो. तसा हा भगवंत सगळं संहार करतो. म्हणजे काय, सगळा पसारा आवरतो, आपल्यात सामावून घेतो. म्हणून त्याला संक्षिप्ता असं हे नाव पडलं. त्याच्यानंतर क्षेमकृत, भक्ताचे कल्याण आणि रक्षण करणारा जो आहे, योगक्षेम वाहणारा आहे. म्हणून केवळ शरीराचं रक्षण नव्हे तर जीवाच्या परमार्थिक कल्याणाचं जे शाश्वत रक्षण करतो त्या रूपानं क्षेमकृत हे नाव भगवंताचं पडलं. त्याच्यानंतर शिव, शिव या नावातच आहे. शिव म्हणजे कल्याण करणारा, परम कल्याणकारी जो आहे तो शिव आहे. म्हणून हे शिव हे जे नाव पडलं ते भगवंताचं त्या अर्थाने पडलं. कारण विष्णुस्य हृदयम शिव, शिवस्य हृदयम विष्णू, एकमेकाच्या हृदयी गोडी साखरेचे, असा हा भाग आहे. म्हणून भगवंताचे विष्णू हे सहस्त्र नामावली घेणं जरी नाही झाले तुम्हाला, तर नुसतं शिव 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 जरी म्हटलं तरी सुद्धा सहस्त्र नाम घेण्याचं पुण्य तुम्हाला लागतं. हा एक त्याच्या मागचा भाग आहे. म्हणून भगवंत प्राप्त करून घ्यायचा असेल, तुम्हाला विष्णूला प्राप्त करून घ्यायचं असेल तर शिवापाशी जाऊन त्याचं नामस्मरण करायला पाहिजे. आणि शिवाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर विष्णूजवळ जाऊन नामस्मरण करायला पाहिजे, असा एक शास्त्रार्थ सांगण्यात येतो. त्याच्यानंतर श्रीवत्स बक्षः असं म्हटलं, ज्याच्या छातीवर श्रीवत्स नावाचं पवित्र चिन्ह आहे. भृगू नावाचे ऋषी होऊन गेले आणि तिने देवामध्ये कोण श्रेष्ठ आहे त्यांना पाहायचं होतं, म्हणून वैकुंठात जाऊन त्यांनी छातीवर लत्ता प्रहार केला आणि त्याचं एक चिन्ह पडलं, त्याला श्रीवत्स असं म्हटलेलं आहे. भृगू ऋषीचा लत्ता प्रहार ते चिन्ह श्रीवत्स या नावानं भगवंतानी धारण केलं. आजही पांडुरंगाच्या त्या छातीवर तुम्ही बघा ते श्रीवत्स हे चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं. हे का केलं, कारण भक्ताभिमानी आहेत ते, आदराने आणि अभिमानाने ते चिन्ह मिळवतात, त्याच्यामध्ये त्यांचा कमीपणा नाही आहे. हा त्याच्या मागचा भाग आहे. श्रीवास, लक्ष्मी देवी ज्याच्या हृदयात वास करते, किंवा लक्ष्मी त्याच्या हृदयामध्ये वास का करते, तर समुद्र मंथनाच्या वेळी ज्यावेळेस 14 रत्न बाहेर पडले त्यामध्ये लक्ष्मी देवी बाहेर पडली आणि भगवान विष्णूंना तिनं वरमाळा घातली आणि तेव्हापासून लक्ष्मी विष्णूंच्या हृदयात राहते, म्हणून तिला श्रीवास हे नाव भगवंताला पडलं. त्याच्यानंतर श्रीमंतावरह म्हणजे सर्व ऐश्वर्यांमध्ये श्रीपती, श्रीपती लक्ष्मीचे जे पती आहेत त्या अर्थानं श्रीपती, किंवा सृष्टीची सर्व शक्ती ज्याच्या नियंत्रणात काम करते त्याला श्रीपतीही हे नाव पडलं. त्याच्यानंतर श्रीमंतावरह सर्व ऐश्वर्यांमध्ये किंवा श्रेष्ठ पुरुषांमध्ये सर्वात श्रेष्ठ जो आहे तो म्हणजे श्रीमंतावरह, ज्याच्या आत्मज्ञान प्राप्तीचा आनंद ज्याला मिळालेला आहे. आणि अशा सर्व ज्ञानी संतांमध्ये श्रेष्ठ असणारं हे परमतत्व म्हणजे श्रीमंतावरह, हा त्यामागचा भाग आहे. त्यानंतर 65व्या श्लोकामध्ये 10 नावं भगवंताचे आले. त्यामध्ये श्रीदह, श्रीही, श्रीनिवासः, हे श्री 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 येण्यामागचं कारण काय आहे, श्री म्हणजे संपत्ती आणि ऐश्वर्य या रूपाने ह्या श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या श्रीवर आधारित हा श्लोक आहे. तर श्रीदह म्हणजे काय, तर भक्तांना ऐश्वर्य आणि लक्ष्मी देणारं म्हणजे श्रीदह, साधकाला साधना करण्यासाठी आवश्यक असणारी सद्बुद्धी आणि ऊर्जा देणारं, आध्यात्मिक रूपाने जर अर्थ पाहिला तर. त्याच्यानंतर श्रीशः म्हणजे लक्ष्मीचे स्वामी, संपूर्ण विश्वातील सृजनात्मक ऊर्जेचं जे मूळ स्रोत आहे त्याला श्रीजः असं म्हटलेलं आहे, श्रीशः म्हटलेलं आहे. श्रीनिवासः, श्री म्हणजे लक्ष्मी ज्याच्या निवासस्थानी आहे त्याला श्रीनिवास, विश्वातील प्रत्येक सौंदर्य, कला आणि मांगल्यामध्ये ज्याचा वास आहे त्याला श्रीनिवासः असं म्हटलेलं आहे. त्यानंतर श्रीनिधी, श्रीनिधी म्हणजे सर्व ऐश्वर्य आणि गुणांचं जे भांडार आहे
किंवा सर्व दैवी गुणांचं म्हणजे ज्ञान वैराग्य करुणा याचं अक्षय भांडार जे आहे त्याला श्रीनिधीही म्हटलं आहे. त्याच्यानंतर श्री विभावन, भक्तांना ज्याच्या योग्यतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची संपत्ती जो देणारा आहे त्यानुसार हे नाव भगवंताचं पडलं. श्रीधर, श्रीधर हे बऱ्याच जणांचं नाव असतं. आपल्या वक्षस्थलावर म्हणजे छातीवर लक्ष्मीला धारण करणारे जे आहे त्याला श्रीधर असं म्हटलेलं. किंवा विश्वाचं पालनपोषण करणारी जी शक्ती स्वतःमध्ये अखंड धारण करून ठेवणारा जो आहे तो श्रीधर असा आहे. श्रीकर, भक्ताचं कल्याण करणारं आणि त्यांना लक्ष्मी प्रदान करणारं जे आहे ते श्रीकर, ज्याच्या केवळ स्मरणानेच हाताला यश येतं आणि मनात शुभविचार जन्माला येतात म्हणून त्याला श्रीकर असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या नामामध्ये बघा सामर्थ्य आहे. पॉझिटिव्हिटी जर वाढवायची असेल तर भगवंताचं नामस्मरण करावं लागतं, कारण मनाला 3 दोष आहेत, मल विक्षेप आवरण, आणि मल नावाचा दोष घालवण्यासाठी नामसंकीर्तन सांगितलं, उपासना सांगितली, ही याची सांगितली. त्याच्यानंतर विक्षेप नावाचा दोष हा ध्यानाने जातो आणि आवरण नावाचा दोष हा जीव ब्रह्मैक्यत्म ज्ञानाने जातो. हे सगळं त्यामध्ये थोडक्यात सांगण्यात. श्रेय, आता श्रेय आणि प्रेय. प्रेय म्हणजे एखादी वस्तू प्राप्त करणं, ती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला परत ती प्राप्त करण्याची इच्छा न होणं, पण काही काळ गेला की परत आपल्याला ती प्राप्त व्हावीशी वाटणं, त्याला प्रेय असं म्हटलेलं आहे. म्हणजे काय, तर जेवण केलं, पोटभर जेवला, पंचपक्वान्नाचं जेवण केलं, त्याला गुलाबजामुन खा म्हटलं तर खाणार नाही, पण थोड्या वेळाने तो म्हणेन नाही मी खातो आता एक वाटीभर गुलाबजामुन. का? कारण ते निवृत्त झालं ना, खाल्लेलं ती भोजनाची तृप्ती झाली त्यावेळेला झाली, पण नंतर परत भूक लागली म्हणून ते खावंसं लागलं. त्याला परत त्याच्यामध्ये पडणं, त्या चक्रामध्ये अडकणं म्हणजे प्रेय. आणि ते सुख तात्पुरतं सुख आहे, पण श्रेय म्हणजे आपलं आत्मिक कल्याण करायचं जर असेल तर श्रेय नावाचा प्रकार सांगितला. आणि ह्याच्या प्रेय आणि श्रेय नावाचा प्रकार कठ उपनिषदामध्ये सांगितलं गेलेलं आहे. ज्यावेळेस नचिकेता आणि यमाचा संवाद झाला त्याच्यामध्ये नचिकेताला 2 मार्ग यमाने सांगितले, ते आपण नक्की अभ्यासावे या निमित्ताने सांगतो. पण श्रेय हे भगवंताचं नाव आलं. कल्याणरूप असणारं जे आहे ते म्हणजे श्रेय, ज्याच्या प्राप्तीने मोक्ष मिळतो असं ते श्रेय असं आहे. श्रेय कशात असतं? काही प्राप्त करण्यात, भौतिक गोष्टी प्राप्त करण्यात श्रेय का नाही. आध्यात्मिक गोष्ट जी परममोक्ष आहे की ज्यानं काय सकल कारणासह आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती ज्यांनी होती ते म्हणजे श्रेय हे आहे. आणि ते मिळवल्यानंतर परत काही मिळावंसंच वाटत नाही, तर काय ते तृप्ती झाली या जैसी साधने सरे आपैसी, म्हणजे तिथं सगळे साधनं आता सरून जातात, असं तृप्त व्हायला पाहिजे माणसाने. त्याच्यासाठी श्रेय मार्गाने चालायला पाहिजे. श्रीमान, सर्व प्रकारच्या लक्ष्मीने म्हणजे ऐश्वर्याने युक्त असणारं जे आहे, सर्व प्रकारच्या वैश्विक ऐश्वर्याने जे परिपूर्ण आहे त्याला श्रीमान म्हणे. लोकत्रय आश्रय हा जो हे जे नाव भगवंताला आलं ते तिन्ही लोकांचे एकत्रित आश्रयस्थान आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्था ज्या आत्मतत्वाच्या आधारावर टिकून आहेत ते म्हणजे काय आहे? लोकत्रय आश्रय. अज्ञान कसं आहे? ज्याच्या ज्ञानानं ते निघून जातं असं ते अज्ञान आहे. अज्ञान कशामुळे झालं तर आपण बद्ध आहोत म्हणून अज्ञानी आहोत, पण आपण मुक्त आहोत. मुक्त होता परी बळे झालासी बद्ध. पण आपण मुक्त कसे आहोत तर आपल्याला हे कळायला पाहिजे की ह्या तिन्ही अवस्थांचा साक्षी मी आहे. हे 3 अवस्था मी नाही, त्याला आधार मी आहे. हे मी म्हणजे कोण तर ते परमतत्व मी आहे, मी त्याचा अंश आहे अशा रूपानं. म्हणून लोकत्रय आश्रय त्या तिन्ही लोकांमध्ये ज्याचा आश्रय आहे अशा अर्थानं त्याचं भगवंताचे नाव आहे. त्याच्यानंतर 66वा श्लोक आहे, त्याच्यामध्ये स्वक्ष हे जे नाव आलं त्याचे डोळे कमळासारखे अत्यंत सुंदर आहे, ज्याची दृष्टी भेदभावरहित आणि अत्यंत शुद्ध आहे, असा जी प्रत्येकामध्ये फक्त परमात्म तत्वच बघती असा तो भगवान आहे, असं ते आहे. स्वंग, ज्याचे अवयव अत्यंत सुंदर आणि सुप्रमाण आहे असा जो आहे, ज्याचं अस्तित्व अत्यंत सुसंवादी आहे, ज्याच्या रचनेत कोणतीही त्रुटी नाही असा तो भगवान आहे. त्याच्यानंतर शतानंद, अनंत प्रकारचा आनंद देणारं आणि ज्याच्या आनंदाला सीमा नाही, आनंदाला पारावार उरत नाही. ज्यावेळेस आषाढीला वारकरी इथून पायी जातात 1000 किलोमीटर चालून,
पण भाग गेला शीन गेला अवघा झाला ना. ते आनंद स्वरूपाला जाऊन भेटल्यानंतर आनंदच आपल्याला प्राप्त होणार आहे. मग तिथं पाय माझे उरलेत, फुटलेत, दुखायलेत हा काही एक भाग उरत नाही. तिथं गेल्यानंतर आनंदच मिळतो. खरं तर हे प्रवचन घरी बसून करायचं होतं. म्हणजे काय जावं एवढ्या लांब, परत कालसारखा पाऊस आला तर काय करायचं. पण सर म्हणले की पूर जरी आला तरी कृष्ण हा यमुनेच्या पार जाणारच. त्यामुळे तुम्ही इथे या, इथं आल्यानंतर आम्हालाही आनंद आहे आणि तुम्हालाही आनंद आहे. म्हणून ते सगळं आनंद स्वरूप असतं. येऊस तर कंटाळा वाटतो, पण आल्यानंतर खरंच आनंद वाटला. सगळी विद्वान श्रोतृवर्ग समोर बसलेला आहे आणि सगळेजण ऐकत आहात. त्यामुळे हा शतानंद म्हणजे भगवंताच्या नावात जर एवढा आनंद आहे आणि भगवंत स्वरूप जर आपण झालो तर किती आनंद होईल, हा एक भाग त्याच्या मागचा आहे. नंदी परम आनंद स्वरूप म्हणजे स्वतःच आनंदाचं मूर्त स्वरूप असलेला, ज्याला आनंदी होण्यासाठी दुसऱ्या कशाचीही गरज पडत नाही, तो स्वानंदी आहे. अशा अर्थानं त्याला नंदी हे जे नाव पडले. ज्योतिर्गणेश्वर हा सूर्य चंद्र तारे सर्व ज्योतीचे ते स्वामी आहेत. बरोबर आहे की नाही. न तद्भासे ते सूर्यो न शशांकुन पावका, हे सगळे जे आहे चंद्र सूर्य तारे हे परप्रकाशित आहेत. पण त्याला जो प्रकाश देणारा आहे तो स्वयंप्रकाशी परमात्मा आहे आणि त्याच्या प्रकाशानं हे प्रकाशित आहेत. हे लक्षात घेण्यासारखं आहे. याच्यामध्ये एक कथा आलेली आहे भागवतामध्ये ध्रुव बाळाची. ध्रुवाला आढळ स्थान दिलं की जो ध्रुव तारा झाला आणि त्या ध्रुव ताऱ्याभोवती अनेक तारे फिरतात. पण त्या ध्रुवाला आणि त्या अनेक ताऱ्यांना जो नियंत्रित ठेवतो त्याला ज्योतिर्गण हे जे नाव पडलं ते त्या अर्थाने पडलेलं आहे की त्या ताऱ्यांचं जे नियंत्रण करतो, म्हणून विष्णूंना हे नाव पडलेलं आहे. त्यानंतर आहे विजितात्मा. विजितात्मा म्हणजे ज्यांनी स्वतःच्या मनावर आणि इंद्रियांवर पूर्ण विजय मिळवलेला आहे. साधकानं मनावर कसा ताबा मिळवावा याचा आदर्श असणारे शुद्ध स्वरूप आहेत ते म्हणजे विजितात्मा. विधेयात्मा भक्ताच्या प्रेमापोटी त्यांच्या स्वाधीन होणारे. बळीराजा 3 पावलं जमीन मागितली आणि बळीने दिली, पण त्याचा द्वारपाल होऊन ते पाताळात राहिले. म्हणजे तो कसा आहे, भक्ताला पूर्णपणे स्वाधीन करतो. आणि रक्षाबंधन म्हणजे त्या नारळी पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीने बळीला भाऊ केला आणि सोडून आणलं भगवंताला, हे एक भाग आहे त्याच्यामध्ये. पण विधेय आत्मा ह्या अर्थाने त्याचं तो भक्ताचा कसा आहे पूर्णपणे स्वाधीन जाणार आहे. म्हणून त्याचं हे नाव भक्त पराधीन हा शब्द इथं वापरला गेला. त्याच्यानंतर सतकीर्ती, ज्याची कीर्ती सत्य आणि अत्यंत पवित्र आहे असा तो, म्हणजे ज्याचं अस्तित्व कधी पुसल्या जात नाही. तो कालही होता, तो आजही आहे आणि तो उद्याही राहणार. त्रिकाला बाधित सत जे आहे, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला आहे की नाही. किंवा अच्युत अनंत गोविंदम नाम उच्चारण भेषजात नश्यंती सकल रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम. हे अच्युत अनंत आणि गोविंद हे नावच असे आहेत भगवंताचे की ते सत्य त्रिवार सत्य आहे, हे कधी जाणारे नाही. त्रिकाला बाधित सत आहे. त्याच्यानंतर छिन्न संशय हा, ज्याच्या मनात कोणतीही शंका नाही आणि जे भक्तांच्या सर्व शंका दूर करतात असा तो, म्हणजे अंतरात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर मनातील सर्व संशय भीती दुविधा ज्याच्या प्रभावाने कायमच्या नष्ट होतात असा तो छिन्न संशय हा, अशा अर्थानं त्याचं नाव आहे. त्यानंतर 67वा श्लोक आहे. त्याच्यानंतर उदीर्ण. उदीर्ण म्हणजे सर्व प्रकारच्या शक्तींनी आणि गुणांनी सर्वश्रेष्ठ असणारे, सर्व प्रकारच्या संकुचित विचारांच्या आणि सीमांच्या पलीकडे गेलेली सर्वोच्च चेतना. त्याच्यानंतर सर्वतः चक्षु. इथे विराट विश्वरूप दर्शन जे भगवंताचं अर्जुनाला आणि संजयाला झालं ते डोळ्यासमोर आणा. कारण हे भगवंताचं विराट स्वरूप जेव्हा झालं तेव्हा त्याच्याकडे बघताना भयावह वाटू लागलं अर्जुनाला सुद्धा. पण त्याची जी नजर होती ती सगळीकडे एकसारखी होती असं त्याला दिसलं, म्हणून त्याला सर्वतः चक्षु असं म्हटलेलं. तो सगळं बघू शकतो, तो त्याच्यापासून काही एक झाकून राहत नाही. कारण तो काय करतो, जे पाप पुण्य आपण करतो त्याचं फळ देणारा तो आहे. दुर्जनासी संवारी भक्ताराखे पायापाशी, हे जरी त्याचं ब्रीद असलं तरी तो पाप पुण्य जे घडलं आपल्या हातून कर्म घडलं त्याचा काय आहे तो ते न्याय करणार आहे, त्याचा न्याय करणार, त्याचा न्यायनिवाडा करणार, त्याचं फळ देणारा तो आहे. म्हणून ह्या अर्थानं सर्वतः चक्षु असं हे नाव त्याचं पडलं. अनिशा. अनिशा म्हणजे तेच सर्वोच्च स्वामी आहे, त्याच्यानंतर कोणीही असा नाही जो स्वतः सर्वांचा नियंता आहे पण ज्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही असा तो, त्याला अनिशा असं हे नाव प्राप्त झालं. शाश्वत स्थिर हा,
नेहमी एकसारखं राहणारं आणि कधीही न बदलणारं. काळ बदलला तरी तो बदलत नाही. तो कसा आहे? त्रिकाळ. काळ येई काळ जाई, देव आहे तैसा राही, देव देभार्यात नाही, देव नाही देवालय. म्हणजे काळ येईल काळ जाईल, गदिमांनी छान लिहिलं, पण तो कधी बदलत नाही. आपण जातो पण तो राहतो, असं आहे. त्याच्यानंतर भूशय म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर जे शयन करणार आहे. इथं राम अवतार डोळ्यासमोर आणावा. लंकेला जाण्यासाठी रामाने 3 दिवस शयन केलं, उपाशी राहून उपवास धारण केला आणि समुद्राच्या किनाऱ्यावर शयन केलं की ती आता तरी समुद्र वाढ देईल, अशा अर्थानं त्याला भूशय हे नाव प्राप्त झालं. त्याच्यानंतर भूषण, संपूर्ण सृष्टीला आपल्या गुणांनी भूषवणारं, ज्याला कोणत्याही दागिन्यांची गरज नाही, उलट ज्याच्या आसऱ्याने संपूर्ण विश्व कसं दिसतं, सौंदर्य ज्या विश्वाला प्राप्त होतं, त्या अर्थानं भूषण हे नाव पडलं. त्याच्यानंतर भूती, वैभव आणि अस्तित्वाचं मूळ स्वरूप, सर्व प्रकारच्या अस्तित्वांचं आणि वैभवाचं जे मूळ आहे त्याला भूती असं नाव भगवंताला प्राप्त पडलं. त्याच्यानंतर विशोक, सर्व प्रकारच्या शोकापासून दूर असलेले, त्याला कोणताही शोक घडत नाही. संसारातील चढउतारामुळे ज्याच्या चित्तावर काही एक परिणाम होत नाही असा तो, म्हणून विशोक. शोकनाशन, भक्तांच्या सर्व दुःखांचा नाश करणारा, मी शरीराच्या पलीकडे आत्मा आहे हे ज्ञान देऊन जीवाचा मूळ शोक म्हणजे मृत्यूचं भय जो दूर करतो, नष्ट करतो, तो म्हणजे शोकनाशन. इथे गजेंद्र मोक्षाची कथा भागवतामध्ये येते की गजेंद्राने धावा केला, नारायणा धाव धाव आता जड करी श्रीहरी बलसागर गोविंदा, असं भगवंताचं वर्णन केलं आणि तो धावत आला आणि त्या गजेंद्राला सोडवलं. ह्या अर्थानं शोकनाश केला त्याचा. हे एक इथं कथाभाग सांगण्यासारखं आहे, म्हणून त्याचं ते नाव इथं भगवंताचं पडलं. त्याच्यानंतर 68वा श्लोक आहे. अचिर्ष्मान म्हणजे कोट्यावधी सूर्यासारखं दिव्य तेज. मी म्हटलं ना, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. आजही पांडुरंग कुठूनही बघा, मुखदर्शनाला जरी गेले तरी डोळ्यातून पाणी येतं, कारण भगवंत हे स्वयंभू आहे. ते कसेही पाहिले तर, तुम्ही डोळ्याला पाहिले तर डोळे दिसतील, तुम्ही चरणांना पाहिलं तर चरण दिसेल, पण पूर्ण प्रगट अशी मूर्ती डोळ्यात साठवल्या जात नाही. म्हणजे ते कोट्यावधी सूर्याचं तेज त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. हा अनुभव स्वतः घ्या आणि इतरांनाही सांगा, हे असंच आहे, त्याच्यामध्ये बदल नाही. आणि अर्चित, सर्व देवांद्वारा आणि भक्तांद्वारा जे पूजल्या जातं त्याला अर्चित हे पडलं. जेव्हा माणूस स्वतः अहंकार सोडून देतो तेव्हा नकळत तो परमतत्वाची पूजा करत असतो, असा हा भाग त्याच्या संबंधाने आहे. कुंभ, ज्याच्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे, बरोबर आहे की नाही, असा जो आहे तो संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या उदरात सामावून घेणारं आणि रिकामं पण परिपूर्ण असणारं आकाश तत्त्व जे आहे, त्या आकाश पोकळीमध्येच हे सगळं ब्रह्मांड आहे आणि ते तत्त्व जे आहे आकाश तत्त्व म्हणजे ते, त्या अर्थानं कुंभ हे नाव भगवंताचं प्राप्त. विशुद्धात्मा, अत्यंत पवित्र आत्मा, ज्याच्यावर मायेचा कोणताही प्रभाव नाही, ज्याच्यावर त्रिगुणांचा आणि मायेचा कोणताही डाग पडू शकत नाही, असा अत्यंत शुद्ध म्हणजे विशुद्धात्मा असं हे नाव. विशोधना, केवळ स्मरणानेच भक्तांचे पापे धुवून जातात, त्यांना शुद्ध करणारं जे आहे त्याला विशोधना हे नाव प्राप्त झालं. बटू वामन अवतारामध्ये भगवंताच्या पायातून गंगा प्रगट झाली, ही एक कथा भागवतामध्ये येते आणि त्या गंगेचं पाणी आजही वाहत आहे आणि आपण आपली पाप धुण्यासाठी त्या गंगेत स्नान करतो, म्हणजे विशोधना ह्या अर्थाने ते आलेले. त्याच्यानंतर अनिरुद्ध, ज्यांना कोणी रोखू शकत नाही असा तो. वारकरी संप्रदाय, वैष्णव संप्रदायामध्ये 4 मुख्य रूप भगवंताचे मानले गेले, ते म्हणजे वसुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध. अनिरुद्ध भगवंताचे नातू आहेत, त्याच्यानंतर प्रद्युम्न हे पुत्र आहेत, पण हे विष्णूंचेच अंश आहेत, ह्या अर्थानं अनिरुद्ध हे नाव भगवंताचं इथं आलं. आणि ज्या ब्रह्मांडामध्ये ही जी सृष्टी आहे, ज्या सृष्टीत आपण राहतो, त्या अनेक हे ताऱ्यांचं एक समूह मिळून हे सगळं तयार झालं, पण ह्या ब्रह्मांडाचं जे नाव आहे ज्याला आपण ते अनिरुद्ध आहे. अनिरुद्ध ह्या ब्रह्मांडामध्ये आपण राहतो, असे कितीकच आहेत त्याच्या उदरामध्ये असं सांगण्यात येतं. त्याच्यानंतर अप्रतिरथ, हे जे म्हणजे आहे की ज्याच्या
तोडीचा कोणी योद्धा या जगामध्ये नाही. त्याचा सर्वश्रेष्ठ योद्धा जो आहे तो म्हणजे अप्रतिरथः. त्याच्यानंतर प्रद्युम्न अत्यंत धनवान आणि मन लावून इच्छा पूर्ण करणारा. साधकाच्या मनात उच्च आध्यात्मिक ध्येय आणि दैवी इच्छा प्रज्वलित करणारी जी शक्ती आहे त्याला प्रद्युम्न हा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अमित विक्रम हा. अमित विक्रमा म्हणजे काय? ज्याच्या पराक्रमाला कोणती सीमा नाही, ज्याच्या अमर्यादित पराक्रमाचं आणि क्षमतेचं मोजमाप बुद्धीला शक्य नाही, त्याला अमित विक्रम हा असं म्हटलेलं आहे. त्यानंतर 69वा श्लोक आपण पहा. त्याच्यामध्ये कालनेमिनी हा एक हे भगवंताचं नाव आलं. कालनेमी नावाचा राक्षसाचा वध केला. समुद्र मंथनानंतर जेव्हा दैत्य आणि देवांचं युद्ध झालं त्यामध्ये हा कालनेमी नावाचा जो राक्षस होता तो फार पराक्रमी होता. तर त्यांनी त्याचा संहार भगवंताने केला म्हणून हे नाव भगवंताचं पडलं. वीरा म्हणजे अत्यंत पराक्रमी आणि शूर. शौरी म्हणजे वसुदेवाचे वडील शूरसेन यांच्या कुळामध्ये ज्याचा जन्म झाला म्हणून त्याला शौरी म्हटलं. शूरजनेश्वरा म्हणजे शूरांमध्ये सर्वात श्रेष्ठ असणारे राजे, त्यामुळे त्याचं शूरजनेश्वरा हे नाव पडलं. त्रिलोकात्मा सर्वत्र व्यापून राहिले, तिन्ही जगामध्ये एकच चैतन्य म्हणून वावरणारं. त्यानंतर त्रिलोकेशः तिन्ही लोकांचे जे स्वामी आहेत म्हणजे साक्षी आहेत या अर्थानं त्याचं नाव आहे. केशवः केशी नावाच्या राक्षसाचा वध त्यांनी केला. केशी नावाचा राक्षस भगवंताला मारण्यासाठी कंसाने पाठवला होता, ज्याचं घोड्याचं स्वरूप होतं. त्याच्या जबड्यामध्ये हात घालून त्याला मारलं आणि त्याला मारलं, केशी नावाला मारलं म्हणून केशव हे नाव भगवंताला प्राप्त झालं. किंवा ज्याचे कुरळे केस आहेत त्यानुसारही त्याचं केशव हे नाव पडलेलं आहे. केशिहा म्हणजे तेच केशी नावाच्या राक्षसाचा वध करणारे म्हणून केशिहा हे नाव भगवंताला प्राप्त पडलं. हरिही भक्ताचे सर्व पाप आणि तप हे हरण करणारे, जो साधकाचं अज्ञान, पाप, दैन्य आणि संसाराची आसक्ती एका झटक्यात हरण करतो त्याला हरिही असं नाव प्राप्त झालं. त्यानंतर शेवटचा श्लोक आहे त्याच्यामध्ये 10 नावं आली. त्याच्यामध्ये कामदेवा अत्यंत देखणं आणि भक्तांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करणारं म्हणून कामदेव हे नाव पडलं. कामदेव म्हणजे वासनेचा देव नव्हे, तर ज्याच्या प्राप्तीची परम इच्छा मुमुक्षूच्या मनात निर्माण होती ते परम आकर्षण म्हणजे कामदेव. त्याच्यानंतर कामपाला भक्तांच्या इच्छेचं पालन करणारा जो आहे, रक्षण करणारा आहे आणि साधकाच्या आध्यात्मिक उन्नतीचं जे पालन करणारं आहे त्या अर्थानं कामपाल. कामी भक्तांचं प्रेम मिळवण्याची इच्छा असणारा. अर्जुनाला प्रत्येक अध्यायामध्ये जीवब्रह्म ऐक्यत्म्याचं ज्ञान दिलं, पण ते दिल्यानंतर अर्जुन ब्रह्म ऐक्यत्म ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्या समाधी स्थितीत गेला तर मी बोलू कोणाला, म्हणून अर्जुनाला परत रिवर्स आणायचं आणि त्याला ते सांगायचं. हे जे आहे की भक्ताच्या इच्छेचं पालन आणि रक्षण किंवा त्या भक्ताचं प्रेम मिळवण्यासाठी हे अशा प्रकारानं भगवंतानी भगवद्गीतेमध्ये सुद्धा ती खेळी केली आणि भक्ताचं प्रेम मिळवलं. हा एक भाग त्याच्या संबंधाने सांगण्यात आला. त्याच्यानंतर कांता हा अत्यंत मनमोहक आणि सुंदर ज्याचं स्वरूप आहे आणि ज्याचं स्वरूप पाहिल्यानंतर मन स्थिरावतं म्हणून त्याला कांता हा हे नाव प्राप्त. कृतागमा वेद उपनिषद आणि शास्त्रांची निर्मिती करणारा म्हणून कृतागमा. मानवी कल्याणासाठी सर्व प्रकारच्या शास्त्रांचं नीतिनियमांचं मूळ स्रोत जे आहे त्याला कृतागमा असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर अनिर्देश्य वपुः म्हणजे ज्याच्या दिव्य शरीराने रूपानं शब्दात वर्णन केल्या जात नाही, ते अशक्य आहे शब्दात वर्णन करणं, त्याच्यामुळे त्याला हे नाव प्राप्त झालं. विष्णू सर्व चराचर सृष्टीमध्ये व्यापून राहिलेलं जे तत्व आहे सर्वव्यापी म्हणून त्याला विष्णू. आणि विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे जे संतांनी म्हटलं त्या अर्थाने म्हटलं की सगळीकडे तो व्यापून आहे. वीरहा गतीने सर्व संकटांवर मात करणारे म्हणजे संसारातून जीवाला बाहेर काढण्यासाठी अथांग गतीने धावून येणारे म्हणून त्याला वीरहा म्हटलं. अनंत ज्यांना देशकाळ वस्तूची मर्यादा नाही, जा अथांग आणि असीम आहे, ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही असा तो अनंत आहे. आणि धनंजय हा अर्जुन ही ज्याची विभूती आहे आणि धनंजय हे अर्जुनाचं नाव आहे. अर्जुन म्हणजे नर आहे आणि भगवान श्रीकृष्ण हे नारायण आहे. नर नारायण रूप जर तुम्हाला पाहायचं असेल तर अर्जुन श्रीकृष्णाची जोडी आपण पाहावी. या अर्थानं धनंजय हे नाव भगवंताचे इथं दिल्या गेलं. ह्या प्रकारानं 660 नावांपर्यंत आपण आलो. पुढील विद्वान भक्ती आपल्यासमोर हे सगळं
करणार आहेतच भगवंताच्या नावाचा अर्थ. पण आज ही सबनीस सरांनी, मॉस सरांनी आणि चैतन्य साधनांनी जी संधी दिली या भगवंताच्या नावाचा अर्थ सांगण्याची, अर्थरूपता भगवंताच्या कृपेने तुम्हा आम्हाला येऊ ही भगवंता चरणी प्रार्थना मागतो आणि या सगळ्यांच्या ऋणात राहू इच्छितो. आज इथं अनेक विद्वान श्रोतृवर्ग इथं आले आहे आणि अनेक जण ऐकत आहात. त्या निमित्ताने आपलेही मी आभार मानतो आणि आपल्या ऋणात राहू इच्छितो. अजून 3 वर्षांनी जेव्हा हे अधिक मास येईल तेव्हा सबनीस सरांना विनंती आहे की मोकळा वेळ द्या, जेणेकरून आम्हाला हे बोलता येईल. हे म्हणजे निव्वळ असं मागं लागल्यावर आणि पळावं लागलं, पण ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे त्या टाईम मॅनेजमेंट सरांनी ह्यातून शिकवलं असं मी म्हणेन. आणि पुढच्या वेळी नक्की 1.5-2 तासाच्या सेशनने आपण भेटू ही इच्छा व्यक्त करतो आणि भगवंताचरणी झालेली सेवा अर्पण करतो. रामकृष्ण. आमची फक्त म्हणजे ओळख आहे, हे सत्र म्हणजे आमची ओळख झाली आहे. अतिशय सुंदर. खूप सुंदर केलं. म्हणजे शांत श्रोता कसा असतो आणि शांत वक्ता कसा असतो. प्रशांत आहे आपल्यासोबत. प्रशांतराणी खूप छान. पण काय ना, भगवंताचं एक नाव आहे नियमो यमः. नियम विभूती आहे, त्यामुळे आपला नियम म्हणून चालणार नाही. आपल्या वर्गाचे आपण नियम केलेले आहेत. आता पुढच्या 5 मिनिटासाठी सगळ्यांसाठी प्लॅटफॉर्म ओपन आहे. तुम्हाला काही विचार मांडायचे असेल तर मांडू शकता. ऑनलाईन जे आहेत ते कुमावत सर